तुम्ही थंबनेलला पाहिलंत ना, हे अगदी बरोबर आहे. असे ज्वारीचे पिठाचे गोळे करून पॅनमध्ये वाफळून घेतले. तुम्ही म्हणाल की हे काय केलंय, पण हे तुम्हाला समजण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. नमस्कार, मी शैला आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतले. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, ओवा आणि 2 चमचे तुपाचं मोहन टाकले. तुपाचं मोहन टाकले की कोणताही पदार्थ अगदी खुसखुशीत बनतो. छान मिक्स करून झाल्यानंतर मग थोडं थोडं पाणी टाकून ते मळून घ्यायचं. पाणी थोडं थोडं टाकायचं. आता छानपैकी मळून झाले आणि आपण 10 मिनिट रेस्टसाठी ठेवले. तर मी इथे कुकरमध्ये 1 वाटी मसूरची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेते, कारण की त्याला पावडरी वगैरे लावलेल्या असतात. तर 2 पाण्याने स्वच्छ धुतली आहे आणि त्याच्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल टाकलं आहे, म्हणजे डाळ अगदी मऊसूत शिजते आणि छान पण लागते. तर इथे बघा, तव्यावरती मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे आपलं पीठ पण छान भिजलं आहे. तर पिठाच्या गोळ्याची पारी करून त्याचे चारही बाजू मोडपून घेऊन असा उंडा तयार करायचा आहे आणि तो पॅनवरती वाफळण्यासाठी ठेवायचा आहे. तर तुम्हाला आता इथे समजलंच असेल की आपण काय करतो आहे. इथे मी ज्वारीच्या पिठाचे वाफले करते, तर हे खूप छान लागतात. आणि आता हे पॅनवर आपल्याला वाफळून घ्यायचे आहेत. अगदी साधी सोपी पद्धत आहे. 1-5 मिनटं झाल्यानंतर मी परत त्याची उलटपालट करत आहे. छान उलटून पालटून दोन्ही बाजूनी लालसर भाजायचे. गॅस बारीकच ठेवायचे, कारण की हे थोडेसे आतून कच्चे राहण्याची शक्यता असते. तर इथे आपली डाळ पण शिजलेली आहे. छान मऊसूत डाळ शिजली आणि डाळ पण छान मिक्स करून घेतली. गॅस चालू करून कढई ठेवली. कढईमध्ये जिरे, मोहरी, लसणाची फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये 1 वाटी टोमॅटो पण टाकले. 4-5 हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या. कढीपत्ता टाकलाय. आता छानपैकी हे असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. टोमॅटो अगदी सॉफ्ट आणि मऊ झाला आहे आणि त्याच्यामध्ये मी डाळ टाकली. तुम्ही कांदा पण टाकू शकता फोडणीला तुमच्या आवडीनुसार, आणि हिरवेगार कट केलेली कोथिंबीर पण वरून टाकलेली आहे. पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाण्याचं प्रमाण करायचं आहे. प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न, रोज जेवणामध्ये काय करायचं, तर तुम्ही ही राजस्थानी ज्वारी वाफला नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. कमी वेळात आणि कमी तेलात बनवलेली ही ज्वारीचे वाफले तुम्ही नक्की करून बघा. तर भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.